सगळीकडे आलं, आमचा झोप लागला तर सरपणाचा गाड्याला लायला, पाणी घरात शिरलं सगळ्या. बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटल्याची घटना घडली आहे. गेल्या 3 दिवसापासून बारामती, पिंपरी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांचे पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दबाव वाढला. यामुळे लिमटेक जवळील नीरा डावा कालव्यात भगदाड पडले आहे. नीरा कालवा फुटल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरात पाणी शिरलं असून NDRFची 2 पथकं परिसरात दाखल करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नीरा कालव्याचे पाणी घरात शिरल्याने जवळपास 8 ते 10 जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. काय 2च्या सुमारात चॅनल फुटला तो. काय पाणी एकदम आल्यामुळं सगळ्या ह्याच्यात गोट्यात पाणी गेलं. गोट्यातनं सरपण वाहून सगळीकडे आलं, आमचा झोप लागला तर सरपणाचा गाड्याला लायला, पाणी घरात शिरलं सगळ्या. काय शासनाचा कुठला अधिकार कुणी आला नाही, काय नाही, इकडं कुणी डोकावलं सुद्धा नाही अजून बघायला. काय रात्री नेमका कुठं मुक्काम होता? रात्री आम्ही सगळ्यांनी एकाच जागा मुक्काम केला. झोपलूच नाही कसलं रस्ता, काय रस्त्यावर जागा आहे. आम्ही जेवणाची काय व्यवस्था? काय नाही जेवण नाही, अजून काय नाही. प्रशासनाकडून जेवणाची कोणाचीच राहण्याची सोय केली नाही, प्रश्नाने आला बी नाही, बघायच आले नाही. सकाळपासून आतापर्यंत आले अजून कोणीच आलं नाही. आता काय सरकारकडे काय मागणी? काय नाही अजून तर काय आमच्या पहिले काहीच आलं नाही. आमची आता काय आमची मागणी हाच आमचं झालेलं तेवढंच द्या भरपाई. अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं. आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर, अचानक पाणी कुठलं आलं. मग आमची धावपळ चालू झाली. आम्ही तिकडं बघतोय तर आमच्या सगळे गिरणी सगळ्या वाहू लागलेल्या. दुधाची गिरणी, सगळं धान्य होतं, आमचं सगळं धान्य सगळं वाहून गेलं. गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं गेलं. काहीच राहिलं नाही आम्ही हाय असं बसून राहिलो. रात्र आम्ही डोळे नाही उघडले असे कुठं आम्ही जेवण नाही, काय हाय असं काय. आमचा मोबदला दिला पाहिजे ना त्यांनी, येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला. आमचं सगळं धान्य आम्हाला आता खायला काही नाही. आम्ही एवढंही केलं सगळं, म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं. घरामध्ये पाणी शिरून सगळं काहीच राहिलं. सगळं पाणी चालू आहे, सगळं आमचं वाहून गेलेलं आहे. काहीच उपयोगी वस्तू काही राहिली नाही घरामध्ये. फ्रीज, TV, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे. काही सुद्धा राहिलं नाही. आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही. आता राहिलोच नाही, झोपलोच नाही रात्रभर. हाय असं बसून राहिलो आम्ही. अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची बसून राहिलो. जेवलोच नाही रात्रभर. अजून बी कुणी आलं नाही. अजूनपर्यंत तर कोणीच आलं नाही. काल 2 वाजता झालेली घटना आहे, आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत कोणी आलं नाही आमच्या पैसे. काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी, काय नाही. दादा आलते तेवढे सकाळी 6:30ला येऊन गेले. नाही दादा येऊन गेले, रोडला येऊन बघून गेले दादा. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीची पाहणी केली. एक आमची NDAची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः आणि एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो. पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो, काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत. कधी महाराष्ट्राच्या इतिहासात, आता माझी आई 87 वर्षाची आहे,
ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली, 70 नाही रे, 51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन. ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण ढेकळवाडी गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो. ती म्हणली, अजित, गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही. आम्ही सकाळपासून कलेक्टर, प्रांत, त्याच्यामध्ये आमचे DYSP, PWD, इरिगेशन, हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतोय. काही अधिकाऱ्यांना, चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे. त्यांना MIDC वाल्यांना, नगरपालिकावाल्यांना, काही इतर प्रांत किंवा BDO वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली. काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला. बारामती, इंदापूर, दौंडची सरासरी आहे 14 इंचाची वर्षाची. काल शेटफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे, तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे. आता इथनं शेटफळगडेला या बापूया, त्या ठिकाणी जाणार आहे. तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला, हा 13 इंच पडला. 13 इंच एका दिवसात, म्हणजे वर्षाला 14 इंच पाऊस पडतोय, तिथं 13 इंच पाऊस पडला. बाकीकडे 7-7 इंच पाऊस पडला. आणि दुर्दैवाने काय झालं, कॅनॉल बंद आम्ही केलेला होता, पण बंद केला तरी क्लोजर यायला 48 तास लागतात. आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता, पण ते यायला वेळ लागला. आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे, ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो, ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला. नीरा डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फुटला. आपल्या याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भवानीनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला, मासाळवाडीच्या जरा पुढं, अशा पद्धतीनं 2 ठिकाणी कॅनॉल फुटले. परंतु आता 250 क्युसेसनं पाणी आपल्या निराडावा कालव्याचं चाललंय. हळूहळू कमी होईल. आम्ही एस्केप पण काही सोडायला सांगितलेले. नीरा नदीला पण पाणी आहे, काही प्रमाणात करा नदीला पाणी आहे. तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं, सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, काही ठिकाणी कांदा देखील, कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे, तो पण भिजलाय. अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली. इकडं सोनगावपासून सुरुवात केली. सोनगावचे पंचनामे होऊन ढेकळवाडीहून काटेवाडी, असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामामा तिकडनं पाहत येतात आणि मी, कलेक्टर, आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो. आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत, मगाशी काटेवाडीचे सरपंच होते, मग त्याच्या आधी ढेकळवाडीचे सरपंच होते, कन्हेरीचे सरपंच होते, गावकरी पण भेटतायत. वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत. काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं. मी नागपूरहून पुण्याला आलो. त्यावेळेस आम्ही विमानातनं पण, ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस, आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते, मी पण बोलत होतो, कलेक्टरशी, प्रांताशी. त्यांनी पण काही सूचना दिल्या. मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनाही आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या बाबी करतोय. नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला, शेतकऱ्याला उभं करण्याकरता, त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झालंय, काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालंय. तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्या बद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे. PWDला ते काम करायला लावलेलं आहे. साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्या मध्ये अतिक्रमण करू नका. जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते, त्याही आम्ही बघतोय. आता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो. कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक ॲडिशनलचे करण्याची गरज आहे.
आणि इथंही काही सूचना आमच्या या सणसरच्या सरपंचांनी केल्यात, सरपंचांच्या आमच्या सणसरच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात. त्या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे. परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा. जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर AC एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात, त्यांनाही सांगितलं. ते म्हणले की दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही, जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू, ती अडचण नाही. पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे, तिथं मात्र आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही. तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. लोक सहकार्य करतात, त्याबद्दल दुमत नाही. परंतु अजून पण हवामान खातं म्हणते 28 तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट, जास्त पाऊस येईल. मी खोटं नाही सांगत. काही जण म्हणतात की 100 वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात, इंदापूर तालुक्यात, बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात. मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो. तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी या पाण्यामुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे. तिथंही त्यांनी पंचनामे सुरू केलेत. मान खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते. इकडचे पण चाऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते. पण इथं अधिकचं पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा नीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी, असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना. आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत. सकाळीच आम्ही 6 वाजल्यापासून पाहतोय. बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे. तिथं 3 इमारतीला अशा भेगा पडल्यात. इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ. त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं आहे. आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, सरकार, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, केंद्र सरकार नियम कशा करता करतं.